सो आपला नेक्स्ट चॅप्टर आहे क्रायसिस कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन हा पॉइंट बघितलाय आपण फर्स्ट सेमिस्टर पासून. पण क्रायसिस कम्युनिकेशन काय आहे, तर क्रायसिस हॅपन्स एव्हरीवेअर, especially in workplace where there is a high degree of interaction and where the levels of communication are intensive and complex. Crisis impose problems to the organization. In particular, crisis can tarnish its image and reputation. However, if the organization handles and responds to a crisis well, this could be bring glory to the organization. Communication is the key. It plays a great responsibility in the examination of organizational crisis. In line with the development of traditional crisis management, crisis communication is a concept that gives particular attention to the process of exchanging information from the crisis management team to the needful persons for the purpose of helping them in crisis or simply to prevent the crisis from happening. Crisis communication can be defined as the uh, the collection, processing, and dissemination of information required for addressing a crisis situation. आता क्रायसिस जर कन्सिडर केलं तर क्रायसिस सगळीकडेच असतात, की प्रत्येक गोष्टीबद्दल इश्यूज होतात, प्रॉब्लेम्स होतात. पण तेच आपण जेव्हा कॉर्पोरेट सेक्टर मध्ये बघतो किंवा ऑर्गनायझेशन मध्ये बघतो, तर त्यांची कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे तर ती इंटेन्सिव्ह आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, की त्याच्यामध्ये पण म्हणजे अँबिग्युइटी किंवा कन्फ्युजन क्रिएट झालं किंवा मिसकन्सेप्शनमुळे किंवा मिसअंडरस्टँडिंगमुळे मेसेज जो आहे तर तो रॉंग फुल वेनी जर रिसीव्ह केला गेला तर त्याच्यामुळे पण क्रायसिस रेज होऊ शकतात. तर एकतर दोन गोष्टी आहेत. कम्युनिकेशन तिथे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. एकतर क्रायसिस झाल्यानंतर कम्युनिकेट केलं पाहिजे ते क्रायसिस सॉल्व्ह करण्यासाठी, किंवा आधीपासूनच कम्युनिकेशन मेंटेन केलं गेलं पाहिजे की क्रायसिसच होऊ नयेत. In general, crisis communication is the process of information gathering by a crisis communication team for decision-making purposes. It can be divided into three categories. First one is a pre-crisis. Pre-crisis communication involves how an organization communicates with various audiences to establish a positive image and credibility, so that when a crisis comes, perception of the organization is easier to mold in the organization's favor. Organization must operate under the assumption that a crisis will hit the organization. Hence, the realization is understood. Organization can proactively implement plans and strategies before crisis, which can help them. A crisis inevitably strikes the organization. आता प्री क्रायसिस मध्ये ऑर्गनायझेशन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतं किंवा क्रायसिस मॅनेज करता येतील असे सिच्युएशन ठेवतं. कारण क्रायसिस होणारच आहेत हे कन्सिडरच केलेलं असतं. पण त्याच्यामध्ये ते क्रायसिस रेज झाल्यानंतर ते कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याचे स्ट्रॅटेजीज असतील किंवा त्याला खूप जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्याच्यासाठी घेतलेले प्रिकॉशनरी मेजर्स असतील किंवा बिल्ड केलेले रिलेशन्स असतील, तर हे प्री क्रायसिस मध्ये आलं. नेक्स्ट आहे इन क्रायसिस.
Once the public is aware of crisis affecting an organization, the organization must do something about the negative image it will most likely suffer. It should send across messages to repair the image. क्रायसिस जेव्हा रेज होतात तर पेपर आउट होतात त्या न्यूज ज्या आहेत की एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये क्रायसिस सुरू आहेत. तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची इमेज जी आहे तर ती निगेटिव्ह मार्केटमध्ये जात असते. तर त्याच्यासाठी ऑर्गनायझेशनला एफर्ट्स घ्यावे लागतात की क्रायसिस काय पद्धतीचे आहेत किंवा ते सॉल्व होत आहेत. मग ते त्यांच्या शेअर्सवर किंवा मार्केटमध्ये त्यांच्या इमेज वर त्याचा अफेक्ट होता कामा नये. ती इमेज रिपेअर झाली पाहिजे त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि नेक्स्ट आहे पोस्ट क्रायसिस. The primary focus of post-crisis communication is on ensuring the organization follow up with the public to further establish a positive relationship. After crisis, जेव्हा इमेज रिपेअर करत असते ऑर्गनायझेशन तर ती पॉझिटिव्ह इमेज इस्टॅब्लिश होण्यासाठी पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिल्ड होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता इम्पॅक्ट ऑफ क्रायसिस इम्पॅक्ट जो आहे तर तो आता ऑर्गनायझेशन आहे किंवा एम्प्लॉईज आहेत, सोसायटी आहे, तर सगळेच एरिया जे आहेत तर ते सफर होतात. पण आता ह्याच्यामध्ये कॅटेगरीज थोड्या त्यांनी ह्युमन अँड सोसायटी, देन फायनान्शियल, देन कॉर्पोरेट रेप्युटेशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, टेक्नॉलॉजिकल, एक्सटर्नल इम्पॅक्ट, लॉस ऑफ ट्रस्ट असे त्यांनी कॅटेगरीज केल्यात. पहिलं आहे ह्युमन अँड कॅपिटल. ह्युमन अँड सोशल. The potential for loss of human life is most several outcome of organizational crisis. While the potential for physical injury is well documented, the mental or emotional effects of crisis on individuals are often overlooked. Employees involved in the crisis can suffer severe trauma, stress, depression, withdrawal from social interaction, inability to concentrate, fear, anxiety, sleeplessness. Stress on individuals may originate from at least three sources. First one is the nature of the crisis and their action or inaction duty event. Another one is their lack of experience in dealing with such events, leading to feelings of uncertainty about appropriate responses, and the expectations placed upon them by the various stakeholders to re-establish control, safety, and confidence in the organization. आता ह्युमन अँड सोसायटी कन्सिडर केलं तर एखाद्या क्रायसिस मुळे एखाद्या किंवा काही लोकांची जर डेथ होत असेल म्हणजे व्हायलेन्स आहे त्याच्यात तर ह्युमन लाईफ जी आहे तर लॉस ऑफ ह्युमन लाईफ आहे की डेथ होते कोणाची तरी किंवा फिजिकल इंजुरी होऊ शकते की आपण क्रायसिस झाल्यानंतर एम्प्लॉयर जे आहेत तर त्यांच्यामध्ये जे डिस्प्यूट होतात किंवा त्यांच्या ज्या ऍक्शन आहेत तर त्या व्हायलेंट असतील तर त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट असतील किंवा लॉस ऑफ लाईफ आहे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्या इव्हेंट्समुळे अनसर्टन्टी आहे जॉब बद्दल. त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे खूप जास्त स्ट्रेस येऊ शकतो त्या सिच्युएशनचा आणि डिप्रेशन असेल किंवा सिव्हिअर ट्रॉमा कंडिशन असेल, एन्झायटी, फिअर, कॉन्सन्ट्रेशन लॉस होत असेल किंवा इन्सोमेनिक कंडिशनला जात असेल एखादा पर्सन तर हे जे आहेत तर ते इफेक्ट आहेत
सोसायटीवर पण आणि त्या क्रायसिस मध्ये इन्व्हॉल्व असलेल्या पर्सनवर. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 3 कॅटेगरीज केल्यात की सोर्सेस काय आहेत हे सगळ्याचे. तर पहिलं आहे की क्रायसिस कशामुळे झालेत, की काय पद्धतीचे क्रायसिस आहेत नक्की. आता मध्यंतरी इंडिगो आय गेस, तर सॉरी इंडिगो नाही, एअरलाईन कंपनी बंद पडली होती मध्यंतरी. तर त्यांचे जे क्रायसिस झाले होते की एवढे सगळे एम्प्लॉईज जे आहेत तर ते एका रात्रीत रस्त्यावर येणार होते. मग ते काय पद्धतीचे क्रायसिस आहेत ते त्याच्यावर डिपेंड करतं. काही क्रायसिस नॉर्मल लेवलला असू शकतात की इन्क्रिमेंटसाठी किंवा बोनससाठी जर काही डिस्प्यूट होत असतील की जे डील करता येऊ शकणार आहेत. नंतर आहे की हे अनसर्टन इव्हेंट्स आहेत किंवा एवढा स्ट्रेस जो आहे तर त्याच्याशी डील करता येत नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जे एक्सपेक्टेशन्स आहेत की स्टेक होल्डर्स अंडर कंट्रोल असतील किंवा सिच्युएशन होल्ड करू शकतील आणि त्यावेळी अचानक सगळ्या सिच्युएशन वरचा होल्ड जो आहे ऑर्गनायझेशनचा तर तो जातो. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे फायनान्शियल. क्रायसिस threatens to disrupt an organization operations and possess financial threat. It can harm stakeholders financially. A wide array of stakeholders are adversely affected by crisis, including community members, employees, customers, suppliers, and stockholders. Among these, employees suffer most. The direct effect is the fall in the employee numbers. Many times they suffer cuts in profit sharing, bonuses, and also in their regular monthly income. आता फायनान्शियल लॉस कसा होतो क्रायसिसमुळे, तर एकतर स्टेक होल्डर्स जे आहेत तर एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये क्रायसिस झाल्यानंतर त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट जी आहे किंवा पुढे पॉइंट आहे की डिस्ट्रस्ट तयार होऊ शकतो. तर त्याच्यामुळे फायनान्सर्स जे आहेत तर ते बॅकफूट घेतात. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनचा सेल जो आहे तर तो कमी होत असल्यामुळे किंवा प्रॉफिट शेअर कमी होतो आणि सेलिंग जे आहे मार्केट मधला त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तर तो तितका जनरेट होत नाही. तर त्याच्यामुळे एम्प्लॉईजना त्यांचं रेग्युलर इन्कम जे आहे तर त्याच्यामध्ये पण कट जो आहे तर तो बेअर करावा लागतो. नेक्स्ट आहे टार्निशिंग दी कॉर्पोरेट रेप्युटेशन. Crisis threaten to damage reputation because a crisis gives people reasons to think badly of the organization. The news media and the internet play a critical role. A crisis inflicts some reputational damage. Reputational capital is lost. A favorable prior reputation is a buffer against the reputational capital loss during a crisis. An organization with a more favorable prior reputation will still have a stronger post-crisis reputation because it has more reputational capital to spend than an organization with an unfavorable or neutral prior reputation. As a result, a favorable prior reputation means an organization suffers less and rebounds more quickly. आता कॉर्पोरेट रेप्युटेशन जे आहे तर ते सफर होतं की स्पेसिफिक ऑर्गनायझेशनची मॅनेजमेंट जी आहे तर ती क्रायसिसची डील करू शकली नसेल किंवा ते क्रायसिस जे आहेत प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये असतात पण ते बाहेर जातात की ते मोठ्या प्रमाणावर होतात. मीडिया जे आहे तर ते किंवा
इंटरनेट आहे, तर हे खूप मोठा रोल प्ले करतात क्रायसिस मध्ये. आणि आपण करंट सिच्युएशनला पण बघतो की नेटवर खूप जास्त ट्रोल केलं जातं किंवा सोशल मीडियावर, किंवा एखादा इश्यू जो आहे, म्हणजे अगदी सुशांत सिंगची मिस्ट्रियस केस असेल किंवा कंगना रनावतचा त्याचे स्टेटमेंट्स असतील, तर हे काय क्रायसिस आहेत. आणि ह्याला खतपाणी कोण घालतंय, तर मीडिया आणि नेट इंटरनेट, की ज्याच्यावर प्रत्येक जण आपापली मत मांडतोय आणि इश्यू जो आहे तर तो वाढतच चाललाय. नेक्स्ट आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. टॅकलिंग क्रायसिस इश्यूज places exceedingly difficult demands on decision makers' ability to reason effectively. Crisis decisions are wide problems with characteristics such as uncertainty, complexity, and conflict. Dealing with these type of issues under the pressure of time creates the stress that is often associated with the large scale crisis. ह्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये सुद्धा की एकतर कॉम्प्लेक्सिटीमुळे किंवा अनसर्टन्टीमुळे जे डॉक्युमेंटेशन वर्क आहे किंवा डिसिजन मेकिंग प्रोसेस जी आहे, त्याच्यानंतर जे रेग्युलर वर्क प्रोसेस मध्ये जे इंटरप्शन येतं, तर ह्या गोष्टींची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस जी आहे तर तिला डील करावं लागतं. म्हणजे त्या पिरियड मधला डेटा जो आहे तर तो मिस असतो किंवा प्रॉपरली रेकॉर्ड केला गेलेला नसतो. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजी. Organizations are becoming more dependent on the high technology, computers, advanced medical equipment, transportation systems, rapid communication systems, uh, are exam are the examples of technology used in everyday business. These technologies and systems are now so complicated that it is difficult to anticipate all the possible interactions and inevitable failures. आता टेक्नॉलॉजिकल क्रायसिस किंवा टेक्नॉलॉजी वर अफेक्ट कसा होतो, तर टेक्नॉलॉजी जर फेल झाली असेल तर त्याचे नॅचरल डिझास्टर्स असतील किंवा अनएक्सपेक्टेड लॉस असेल, लाईक शॉर्ट सर्किट असेल किंवा ऍक्सिडेंट आपण कन्सिडर करू शकतो, की ज्याच्यामुळे डेटा लॉस झाला, डेटा मिस झाला, तर ह्याच्यामुळे सुद्धा क्रायसिस होऊ शकतात. आणि मुळात क्रायसिसमुळे टेक्नॉलॉजी पण सफर होते. आता एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जर क्रायसिस होत असतील तर जो अपडेटेड इन्फॉर्मेशन जे आहे म्हणजे थ्रू टेक्नॉलॉजी जी प्रोव्हाइड केली जाते, आता वेबसाईट असतील किंवा त्यांचा काहीतरी ब्लॉग असेल, तर तो अपडेट होणार नाही त्या पिरियड मध्ये. म्हणजे टेक्नॉलॉजिकल लॉस सुद्धा आहे. किंवा हायर टेक्नॉलॉजी जेव्हा यूज केली जाते, तर काही मशिनरीज ज्या आहेत तर त्या स्पेसिफिक ड्युरेशन पर्यंत ज्या आहेत तर त्या प्रोसेस झाल्या पाहिजेत किंवा तितके तास दिवसाच्या प्रोसेस झाल्या पाहिजेत. आणि त्या जर झाल्या नाहीत तर मग त्या मशिनरी मध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे टेक्नॉलॉजिकल लॉस सुद्धा आहे. त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल इम्पॅक्ट. देअर कुड बी क्रायसिस ऑन पीपल अँड कम्युनिटीज एक्सटर्नल टू दी ऑर्गनायझेशन. की एक्सटर्नल इम्पॅक्ट मध्ये आता
ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे लोक किंवा ऑर्गनायझेशनच्या संबंधित लोक सोडून सुद्धा क्रायसिसचा प्रॉब्लेम बाकीच्या लोकांना होऊ शकतो, ते सफर होऊ शकतात. इथे त्यांनी एक्झाम्पल मेन्शन केलं की भोपाळला 1993 मध्ये 30 सप्टेंबरला जो तो न्यूक्लिअर प्रोजेक्ट जो होता, तर सॉरी गॅस जो होता तर तो लीक झाला होता. तर त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले होते. नाही सॉरी, मी डेट चुकले, पण भोपाळची जी केस होती तर त्याच्यात अनेक लोकांचे जीव गेले होते. तर आता हे जे आहेत तर हे त्या रिलेटेड नाही आहेत, पण ते जवळपास राहणारे लोक आहेत. मग त्याच्यात वाईल्ड लाईफ जी होती तर ती सुद्धा सफर झाली होती. का तर त्या एका ऍक्सिडेंटमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण ऑस्ट्रेलियाचं पण मध्यंतरी बघितलं की तिथे जी बनवा लागला होता, की जंगलांना आग लागली होती, तर त्याच्यात वाईल्ड लाईफ मधले जवळजवळ 15,000 स्पेसीज ज्या आहेत तर त्या त्याच्यात नष्ट झाल्या होत्या. तर हे इम्पॅक्ट आहेत की एकतर एन्व्हायरमेंट मध्ये पण पोल्युशन झालं किंवा त्या स्पेसीज ज्या आहेत तितके अॅनिमल्स जे आहेत तर ते नष्ट झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे loss of trust and confidence. The uncertainty of crisis produces stress of stakeholders. To cope with this psychological stress, stakeholders need information about what had just happened. स्टेकहोल्डर्स जे आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत किंवा सप्लायर्स आहेत, बायर्स आहेत, तर त्यांना त्या गोष्टी कळून घ्यायच्या असतात, कारण त्यांचं सायकोलॉजिकल स्ट्रेस जो आहे तर तो इन्क्रीज झालेला असतो. त्याच्याशी ते डील नाही करू शकत, कारण उद्या कंपनी लॉस मध्ये गेली तर त्यांना ते सुद्धा लॉस मध्ये जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे ते त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या समजून घ्यायचा प्रयत्न करतात. नेक्स्ट आहे रोल ऑफ कम्युनिकेशन क्रायसिस. रोल ऑफ कम्युनिकेशन इन क्रायसिस. आता कम्युनिकेशन in crisis is different. In a serious crisis, all affected people take in information differently, process communication differently, and act on information differently. आता सिव्हिअर क्रायसिस असेल तर त्याच्यात वेगवेगळ्या ज्या पार्ट्स आहेत किंवा जी लोक इन्व्हॉल्ड आहेत तर त्यांच्याशी वेगवेगळ्या वेळेला बोललं जातं की त्यांची बाजू ऐकून घेतली जाते. त्याच्यात आता कॅटेगरीज आहेत की क्रायसिस जे आहे तर ते मॅनेज कुठल्या कुठल्या पद्धतीने करता येऊ शकतं. तर पहिलं आहे वेबसाईट. Be prepared to use a unique website or a part of your current website to address crisis concerns, as organization may create a separate website for the crisis or designate a section of its current website for the crisis. Having a crisis website is best practice for using internet during a crisis. क्रायसिस मॅनेजमेंट साठी किंवा क्रायसिसचे जे काही रिगार्डिंग डॉक्युमेंट्स आहेत किंवा न्यूज आहेत तर त्या अपडेट करण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी नवीन वेबसाईट तयार करणं हे खूप जास्त प्रेफरेबल आहे किंवा खूप चांगला ऑप्शन आहे इन्स्टेड ऑफ युझिंग सेम वेबसाईट. कारण त्या तुमच्या करंट वेबसाईट वर तुम्ही क्रायसिसची इन्फॉर्मेशन टाकताय आणि ती लॉंग लास्टिंग साठी त्या पेजवर राहू शकते. म्हणून याच्यानंतर आहे इंटरनेट. इंटरनेट जे आहे तर इंटरनेट वरून खूप फास्ट स्प्रेड होतात न्यूज, तर त्याच्यामुळे इंटरनेटची हेल्प घेतली पाहिजे. मग त्याच्यासाठी न्यूज मीडिया असतील, सोशल मीडिया आहे तर त्याची हेल्प घेतली गेली पाहिजे. नेक्स्ट आहे इंट्रानेट.
intranet sites can also be useful during a crisis. Intranet sites limited access typically to employees only. Those some will include suppliers and customers. Intranet sites provide direct access to specific stakeholders so long as those stakeholders have access to the intranet. Intranet काय आहे तर फक्त त्या सर्व्हर म्हणजे ऑर्गनायझेशनच्या सर्व्हरशी असलेला ऍक्सेस जो आहे त्या लोकांचा, मग त्याच्यामध्ये बायर सप्लायर सुद्धा इन्क्लूड असू शकतात आणि अर्थात सगळे एम्प्लॉईज. तर त्यांच्यापर्यंत कम्युनिकेट केलं गेलं पाहिजे. आता काही ऑर्गनायझेशन जे आहेत तर ते काही सॉफ्टवेअर असे घेतात किंवा त्यांची सिस्टीम अशी डेव्हलप केलेली असते की त्यांचे ईमेल आयडी जे आहेत तर ते वेगळे असतात, म्हणजे कंपनीचे ईमेल आयडी वेगळे असतात. म्हणजे आपण जसे जीमेल किंवा याहू वगैरे यूज करतो तर त्यांचं त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचे बनवलेले मेल आयडी असतात की जेणेकरून त्यांना कंपनीची कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे तरी ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येते. नेक्स्ट आहे मास नोटिफिकेशन. बी प्रिपेअर टू युटिलाइज अ मास नोटिफिकेशन सिस्टम फॉर researching employees and other key stakeholders during crisis. With a mass notification system, contact information like phone numbers, email, etc. are programming prior to a crisis. आता मास इन्फॉर्मेशन मध्ये प्रत्येक पर्सनचा ऑर्गनायझेशनचा रिलेटेड आहे तर सगळ्या पर्सनना ती इन्फॉर्मेशन जी आहे तर ती डिलिव्हर झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहेत किंवा ईमेल आयडी आहेत तर ते मेन्शन केले गेले पाहिजेत की जेणेकरून कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे इन्क्वायरी करता येईल किंवा डाऊट्स जे आहेत ते सॉल्व्ह करता येतील. नेक्स्ट आहे गाईडलाईन्स फॉर हँडलिंग क्रायसिस. पहिला आहे रिस्पेक्ट दी रोल ऑफ मीडिया. कारण मीडिया दरवेळी निगेटिव्ह रोल प्ले करते असं नाहीये, कारण जे ऑर्गनायझेशनची निगेटिव्ह होत चाललेली इमेज रिपेअर करण्यासाठी पण मीडियाचा हेल्पफुल हँड असतो किंवा त्याचा इम्पॉर्टंट रोल असतो किंवा ते फॅक्ट्स जे आहेत तर ते कॅल्क्युलेट करून देतात. आता ते इथे काही टिप्स दिले डूज अँड डोंट्स मध्ये. डूज मध्ये इंटरव्ह्यू दिले पाहिजेत किंवा मेसेज जे आहेत तर ते मीडिया थ्रू पोहोचवले पाहिजेत व्यवस्थित. त्याच्यानंतर मीडिया काय क्वेश्चन विचारू शकते आणि त्याला काय आन्सर दिलं गेलं पाहिजे तर ते अँटिसिपेट केलं पाहिजे आधी, अंदाजे ते प्रिपेअर केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर त्यांच्या ज्या डेडलाईन्स आहेत त्यांचे जे टायमिंग ठरलेले आहेत तरी त्या वेळेला त्या इन्फॉर्मेशन जे आहेत किंवा न्यूज ज्या आहेत तर त्या पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यानंतर रिटर्न इन्फॉर्मेशन गरजेची आहे व्हर्बल पेक्षा. त्याच्यानंतर बी पॉझिटिव्ह बट शो एम्पॅथी फॉर दोज अफेक्टेड बाय द क्रायसिस. आता एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर मध्ये जर क्रायसिस असेल आणि ऑफकोर्स कंपनी रिस्पॉन्सिबिलिटी घेते तर एम्पॅथी जर त्यांनी शो केली तर ते पॉझिटिव्ह मेसेज जो आहे तर तो पोहोचतो. त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन असेल तर ती करेक्ट केली गेली पाहिजे की काही रुमर स्प्रेड झाले असतील तर ते. त्याच्यानंतर जर्नलिस्टचे जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर केले गेले पाहिजेत कारण ते पब्लिकचे डाऊट्स असतात, तसेच कन्सिडर केले पाहिजे. डोंट्स मध्ये एकतर ज्या गोष्टी झाल्या तर त्या गोष्टी ज्या आहेत तरी त्या आउट ऑफ दी वे जाऊन सांगतोय किंवा ऑफ दी रेकॉर्ड आहे किंवा नो कमेंट किंवा अचानक टेम्परामेंट लॉस होऊन काहीतरी मोठ्याने बोलायला लागलं किंवा जर्नलिस्ट स्टोरी जी आहे किंवा त्यांचं कम्युनिकेशन मध्ये इंटरप्ट करणं, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तरी त्या करायच्या नाहीयेत.
नेक्स्ट आहे communicate, communicate and communicate. Yes, there is no option. First rule is always communication in crisis management. Early hours are critical and they set the tone of the duration of the crisis. The media first question are likely simple and predictable. What happened? Where? When did you know of the problem? What are you doing about it? Who's to blame? Where the warning signs? How will life or property be protected or compensated, etc. etc. तर हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे कॉमन क्वेश्चन्स आहेत की जे मीडिया विचारू शकते. तर ते क्वेश्चन्स जे आहेत तर ते प्रिपेअर केले पाहिजेत. त्या क्वेश्चनचे आन्सर तुमच्याकडे असायला हवी. नेक्स्ट आहे टेक रिस्पॉन्सिबिलिटी. ऑफकोर्स कुठल्याही क्रायसिस नंतर किंवा डिस्प्यूट नंतर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, आता क्रायसिसची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तर ती जनरली ऑर्गनायझेशन घेत असते. त्याच्यानंतर सेंट्रलाइज इन्फॉर्मेशन. सेंट्रलाइज इन्फॉर्मेशन का? तर एकच इन्फॉर्मेशन ऑल ओव्हर मीडिया गेली पाहिजे. त्याचा स्पोकन पर्सन जो आहे तर तो एकच असायला हवा. नाहीतर काही पर्सन जे आहेत तर ते इंटरव्ह्यू देत असतील इन फेवर ऑफ ऑर्गनायझेशन. तर ते जी इन्फॉर्मेशन देतात तर त्याच्यामध्ये काहीतरी लिंक असायला हवी. वेगवेगळी इन्फॉर्मेशन त्यांनी देता कामा नये किंवा त्याच्यामुळे अजून काही वेगळे प्रॉब्लेम्स नकोत. त्याच्यानंतर इस्टॅब्लिश अ क्रायसिस टीम. क्रायसिस मॅनेज करण्यासाठी टीम जी आहे तर ती बनवली पाहिजे की ती त्या सिच्युएशन अनालाइज करेल, कंट्रोल करेल आणि ते क्रायसिस सॉल्व्ह करेल. देन प्लॅन फॉर दी वर्स्ट, होप फॉर दी बेस्ट. की वाईटात वाईट काय होऊ शकतं ह्याचा विचार केला गेला पाहिजे आणि सगळ्यात चांगले काय करता येईल तर ह्याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि त्याचे होप ठेवले पाहिजेत. नेक्स्ट आहे कम्युनिकेट विथ एम्प्लॉईज. एम्प्लॉईजशी कम्युनिकेट केलं पाहिजे कारण ते तुमचे फ्रंट लाईन अँबॅसिडर्स आहेत. जे क्रायसिस मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ते जर तुमच्या फेवर मध्ये असतील म्हणजे ऑर्गनायझेशनच्या फेवर मध्ये असतील तर ते क्रायसिस लवकर सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यानंतर थर्ड पार्टीज आहेत तर त्यांना सुद्धा कन्सिडर केलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पण प्रॉपर इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे. नेक्स्ट आहे यूज रिसर्च टू डिटरमाइन रिस्पॉन्सेस. की पोलिंग आहे किंवा मार्केट रिसर्च आहे. मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे तर ती सुद्धा कन्सिडर केली पाहिजे, अनालाइज केली पाहिजे. नेक्स्ट आहे क्रिएट अ वेबसाईट. आता वेबसाईट जे सर्कमस्टन्सेस आहेत, करंट सर्कमस्टन्सेस किंवा क्रायसिस, जसं मगाशी सांगितलं की क्रायसिस मॅनेजमेंटसाठी वेगळी वेबसाईट बनवलेली कधीही चांगली. नेक्स्ट आहे ट्रस्ट बिल्डिंग. फर्स्ट वन इज एम्पॅथी अँड केअरिंग, देन कॉम्पिटन्स अँड एक्सपर्टाईज, ऑनेस्टी अँड ओपननेस, कमिटमेंट अँड अकाउंटेबिलिटी. त्या एम्पॅथी अँड केअरिंग मध्ये कुठल्याही क्रायसिस मध्ये जे सफर होणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी एम्पॅथी असायला हवी. त्यांच्याबद्दल सिम्पॅथेटिक आणि काइंड बिहेवियर असायला हवं. जसं जर क्रायसिस मध्ये एम्प्लॉई सफर झाले असतील, एखादा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा काय तर त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईच्या घरच्यांना किंवा त्या एम्प्लॉईला फायनान्शियल किंवा मोरल सपोर्ट जो आहे तरी तो देणं. त्याच्यानंतर कॉम्पिटन्स अँड एक्सपर्टाईज मध्ये मॅनेजमेंटचा इम्पॉर्टंट रोल आहे की काय पद्धतीने क्रायसिस आहेत तर ते सॉल्व्ह केले जातात. पुन्हा रिलेशनशिप बिल्ड कसं होतं किंवा ट्रस्ट जो आहे किंवा
इमेज जी आहे तर ती निगेटिव्ह झाली आहे, तर ती रिपेअर कशी केली जाते. त्याच्यानंतर ऑनेस्टी अँड ओपननेस मध्ये क्रायसिस कशामुळे झाले होते, काय झाले होते, काय प्रॉब्लेम झाला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ओपनली एम्प्लॉईजशी शेअर केल्या गेल्या पाहिजेत किंवा रिगार्डिंग पर्सन जे आहेत तर त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मीडिया असेल किंवा मार्केटमध्ये जेवढे इन्फॉर्मेशन पोहोचणं गरजेचं आहे तेवढी तर नक्की गेली पाहिजे. त्याच्यानंतर आहे कमिटमेंट. कमिटमेंट मध्ये जर ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजचं सॅक्रिफाईस आणि त्यांचं डेडिकेशन जे आहे तर ते विसरून चालणार नाही की किती क्रायसिस झाले तरी सुद्धा. तर त्याच्यामुळे त्यांच्या वर्कसाठी, त्यांच्या डेडिकेशनसाठी त्यांना कायम कन्सिडर करायला लागेल, कारण ते आहेत म्हणून ऑर्गनायझेशन उभी असते. तर त्याच्यामुळे क्रायसिस मध्ये सुद्धा त्यांचं जे पेमेंट असेल किंवा क्रायसिस कशामुळे झालेत, काय झालेत ते डिपेंड करतं अर्थात. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये कमिटमेंट असायला हवी की त्यांचा जॉब जाणार नाही किंवा त्यांची जॉब सिक्युरिटी असेल, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आहे अकाउंटेबिलिटी, की अकाउंटेबिलिटी मध्ये त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ऑन पेपर झाल्या पाहिजेत अर्थात. ठीक आहे, हा टॉपिक पण संपला.